विठुरायाच्या दर्शनाची आस मनात घेऊन जामनेर ते पंढरपूर असा भक्तिमय प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांचे पंढरी नगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले। पहिला श्रावण सोमवारच्या निमित्ताने जामनेरकर वारकऱ्यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्ष जामनेर जिल्हा जळगाव यांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आकर्षक स्वागत फलकही उभारण्यात आले आहेत। जामनेरकरांची वारी पंढरीच्या दारी या भावनिक आणि भक्तिमय संदेशाने सजलेल्या या फलकातून जामनेरकरांच्या विठ्ठल भक्तीचे दर्शन घडत आहे। फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे छायाचित्र झळकत असून पंढरपूर वारी जामनेर ते पंढरपूर असा संदेश देण्यात आला आहे। मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून जामनेर ते पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले असून या वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरीत दाखल झाले आहेत। जामनेरकरांची ही वारी सुखरूप पार पडावी यासाठी नगरसेवक लखन चौगुले व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत। आज मंत्री गिरीश महाजन पंढरीत आल्यानंतर त्यांनी या वारकरी भाविकांची भेट घेतली। यानंतर पुढील प्रमाणे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। श्रावण सोमवार आहे, सर्वत्र दूर सर्व महाराष्ट्रामध्ये देशभर आज अलोट भक्तांची गर्दी सगळ्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी आहे। विशेष करून शंकराच्या मंदिरामध्ये आहे, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आहे आणि आम्ही आज या शुभमुहूर्तावर जवळपास 7,000 लोक आमच्या मतदारसंघातले सगळे महिला, पुरुष, सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा जवळपास 7,000 भाविक या ठिकाणी आमच्या गावातून मतदारसंघातून या ठिकाणी आलेले होते। असे 14,000 भाविक यांनी पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे। बोला हो, खरं तर संजय राऊत आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे आणि नाशिक दौऱ्यात ते म्हणतात की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलंय म्हणून जाहीर केलंय आणि त्याच मुख्यमंत्र्यांचे दत्तक पुत्र आज वेगवेगळे घोटाळे करतात, आपल्याला दत्तक पुत्र म्हणून उपाधी देतात। आता संजय राऊत आहे, त्याच्या जीवेला काही हाड नाही। ते कोणाबद्दल काय बोलतात त्याची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे, देशाला कल्पना आहे। ते पंतप्रधानांवर काय बोलतात, ते सर्वोच्च न्यायाधीशांवर काय बोलत आहेत, ते इलेक्शन कमिशनवर तर काय काय बोलत आहेत, त्याच्या जीवेला कुठे हाड नाही। त्यांना काय बोलायचं ते बोलू द्या, आम्ही आमचे कामं करतो। पण मी यांना तेच सांगणार आहे की एवढी बडबड करून तुमच्या पत्रामध्ये काही पडत नाही। तुमच्याबरोबर आता 2 खासदारांच्या वर तिसरं राहिलेलं नाही, बरोबर आहे। आमदार आहेत ते सगळे सोडून गेलेत, आता महापालिका नगरसेवक आहेत मुंबईचे, ते सुद्धा तयारीतच आहेत। राज्यामध्ये एक महापालिका तुमच्याकडे नाही, नगरपालिका तुमच्याकडे नाही। बाष्पळ बडबड करायची तेवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे, बाकी त्यांच्या मागे कुठलाही जनाधार राहिलेला नाही। ते अतिशय म्हणजे असे वैतागलेले मला दिसत आहेत आणि म्हणून वाटेल तशी भाषा की जी टी व्हीवर तुम्ही दाखवू शकत नाही अशा भाषेमध्ये, शिवराळ भाषेमध्ये शिवीगाळ करून त्या ठिकाणी बोलत आहेत। त्यामुळे तर त्यांना किती गंभीरतेने घ्यावं हे तुम्ही ठरवायचं। कार्यक्रम पत्रिका आहे, त्या कार्यक्रम पत्रिकेवर आपला ते कुंभमेळा नव्हे कुंभकर्ण म्हणतात आणि भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न कुंभमेळ्यात। आता मला सांगा, भ्रष्टाचार कुठे शासकीय झालेला नाही आहे। पहिली गोष्ट तर ही आहे, ज्या चोरांनी हे काम केलं, बनावट वर्क ऑर्डर घेतल्या लोकांना दिल्यात। मागच्या महिन्यामध्ये मुंबईच्या काही 2-3 ठगांनी अशाच वर्क ऑर्डर घेतल्या कुंभमेळ्याच्या बाबतीत, त्यासुद्धा ठेकेदारांना दिल्या। मला हे कळत नाही, कॉन्ट्रॅक्ट देताना असं तुम्ही कधी ऐकलं आहे का 10 लाखाच्या वरचं काम बिना टेंडरने जातं? असं काही झालेलं आहे? बिना EMD वरचं झालेलं आहे। 100 आणि 150 कोटी पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस पुरवा, चादरी पुरवा, असं टेंडरकडे असं बिना नुसतं कोणाकडे जातं तुम्हाला दिलं तुम्ही म्हणाल का हो द्या म्हणून आम्हाला पैसे द्या मला। याच्यामध्ये शासनाची कुठली फसवणूक झालेली नाही आहे, लोकांनीच लोकांना फसवलेलं आहे आणि अतिशय अव्वल ठग आहेत। माझा दूरचा नातेवाईक जरी असला तरी तो एकदम 420 आहे, हे सगळ्या गावाला माहीत आहे आमच्या। तो अतिशय म्हणजे त्याच्या सवयी एकदम घाण आहेत आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी कोणाला ते हातामध्ये वर्कआउट दिली की तुम्हाला मी वर्कआउट देतो आहे, आता ही घेताना समोरच्यानी तपासली पाहिजे किंवा आपल्याला टेंडर न भरता, 1 रुपया EMD न भरता आपल्या हातामध्ये 150 कोटी रुपयाची वर्कआउट येते कशी काय? हे सगळं अगदी खोटं आहे। आणि ज्या वेळेला मला हे कळालं माझ्या एका मित्राकडून की अशा वर्कआउट दिलं आहे, मी त्या लोकांना संभाजीनगरच्या बोलवलं, त्यांना मी भेटलो। त्यांनी तक्रार द्यायला ज्यावेळेला नाही म्हटलं त्यावेळेला मी CPना सांगितलं नाशिकच्या की या लोकांना उचलून आणा, ज्यांच्या नावाची वर्क ऑर्डर त्यांना आधी उचलून आणा। त्यांनी वर्क ऑर्डर घेतली कशी काय
मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदींशी आधी चर्चा केली, शिपींना बोलवलं, शिपींशी त्या ठिकाणी मी चर्चा केली. आमचे गेडाम साहेब आहेत, कुंभमेळ्याचे अध्यक्ष आहेत प्राधिकरणाचे, त्यांच्याशी चर्चा केली. तेवढे माझ्याशी सही आपण अशी वर्कआउट आपण देतच नाही, या फ्रॉड छापलेले आहेत. आणि त्यामुळे मग त्या लोकांना धरून आणलं, त्यांची कंप्लेंट घेतली. कंप्लेंट घेत असताना आधी जे आरोपी आहेत त्यांची नावं जाणून घेतली, त्यांना उचलून घेतलं, कारण ते पळून गेले असते. त्यांनाही आणलं. यामध्ये इतकं सगळं क्लिअर आहे, त्याच्यामध्ये कसला घोटाळा आहे. जाणीवपूर्वक तुम्हाला अडचणीत आणण्याचं बदनाम करायचं. आता समोरच्या लोकांकडे काही राहिलेलं नाही. त्यांना मी पुन्हा सांगेल, त्यांच्याकडे आता लोकमत राहिलेलं नाही, जे जनाधार राहिलेला नाही. आणि त्यामुळे मग त्यांना काही ना काही करून अशा बदनाम्या करायच्या, विशेष करून कुंभमेळ्याच्या बदनाम्या करायच्या त्यांना जास्तीत जास्त. मी पूर्ण वेळ नाशिकमध्ये असतो. सगळे खड्डे आता आपण 100% बुजवलेले आहेत, 90% बुजवलेले आहेत. या 2-3 दिवसामध्ये 10% खड्डे बुजवले जातील. पण भूतोन भविष्य इतके 35-40 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी शासनाने दिलेले आहेत. त्याची कामं सगळी चाललेली आहेत. महापालिकेची कामं जी चालली आहेत ती सगळी 20% बिलो, 22% बिलो, 24% बिलो. आतासुद्धा खड्डे बुजवण्याचं एवढं मोठं काम दिलेलं आहे, 35% बिलो गेलेलं आहे. 35% बिलो, 30% बिलो. आता मला सांगा, एवढं जर बिलो कॉम्पिटिशन त्या ठिकाणी केली जाते, इतकी पारदर्शकता आहे, क्वालिटीचं काम आम्ही करून घेतो आहे, त्याच्यामध्ये IIT आहे, त्याच्यामध्ये TCI आहे, टाटा कंपनी त्या ठिकाणी आहे. असे 3-3 लोक सुपरविजनला त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि अतिशय दर्जेदार काम आम्ही करून घेतो आहोत. मला वाटतं यामध्ये कुठलाही घोटाळा नाही. काम देत असताना तर मग आम्ही 5% 10% बिलो गेले असते, पण तसं कुठे झालेलं नाही आहे. सगळे कामं बिलो चाललेले आहेत. एक काम तर 42% बिलोने गेलं फायबरचं. 122 कोटीचं काम समोरच्याने फक्त 70 कोटीत घेतलेलं आहे आणि युद्धानंतर ते सगळे भाव दुप्पट वाढून गेले परत. मला वाटतं याच्यामध्ये अतिशय प्युअर ट्रान्सपरन्सी आहे. समोरच्यांना बोलायला कुठलाही विषय नाही आहे. पण आता मग बडबड करायची, काहीतरी आरोप करायचे, कोणी सगळं चाललेलं आहे. सिंहस्थाची जी कार्यक्रम पत्रिका आहे त्याच्यावर आपला पालकमंत्री म्हणून उल्लेख केलेला आहे. पालकमंत्री पदाचा प्रश्न आपण मी कालच सांगितलं पुण्याला आणि ते तुम्ही दाखवतायत. मी म्हटलं ते म्हणजे माननीय नाही, ते माझी आहे. तुम्ही आता अनेक लोकांचे कार्ड बघा, व्हिजिटिंग कार्ड. माझे मंत्री असतात, माझे आमदार असतात, माझी खाते माल लिहितात, ते माझीच आहे, ते माननीयचं नाही आहे. खुश दिसताय माननीयच आहे. मला कुठे फार इंटरेस्ट नाही. तुम्ही बघितलं असेल की कुंभ म्हणजे मला पालकमंत्री करा म्हणून मी कुठे टायर झाले, रस्ता रोको केला, 4 कार्यकर्त्यांना बोर्ड लावायला लावले. मी अजून एकदासुद्धा बोर्ड लावायला लावलेलं नाही, कुठे आग्रहसुद्धा धरलेला नाही. मी कुंभमेळा मंत्री आहे त्यात मी खुश आहे. ज्या वेळेला हा क्रीडा सुटेल त्यावेळेला सुटेल. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर त्यापेक्षाही चांगलं आहे. मला कुठेही त्यामध्ये इंटरेस्ट नाही. तुम्ही खुश दिसताय. डान्स पण तुमचा गाजलाय तेवढा. डान्स म्हणजे मी त्या दिवशी तिरंगा यात्रा होती, देशभक्तीपर गाणं चाललं होतं. ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का, इस देश का यारो क्या कहना, हे गाणं चालू होतं आणि सगळ्यांनी आग्रह धरला. सगळे आमचे आमदार लोक नाचत होते, पण मी नाही म्हटलं होतं. पण त्यांनी मला उचलून आणलं आणि या देशभक्तीपर गीतावर भांगडा करायला लावला, नाचायला लावलं. नाचलो, त्यात काय वाईट काय. सरकार सकारात्मक आहे तरी सुद्धा मनोज जरांगे अजून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. त्यासोबत OBC नेत्यांनी सुद्धा 1 सप्टेंबरला मला वाटतं असं सामाजिक तेढ निर्माण होईल असं कोणीही वागू नये. माझी सगळ्यांना विनंती आहे. मग OBC असतील का मराठा आरक्षणाचे असतील. आणि या संदर्भामध्ये जरांगे पाटलांनी उपोषण केलं तेव्हापासून अनेक मागण्या त्यांनी पदर पाडून घेतलेल्या आहेत, अनेक मागण्या. आता त्यांनी पुन्हा 2 सर्टिफिकेटचा विषय काढलेला आहे. मला वाटतं ते तपासलं जाईल. पण अतिशय टोकाची भूमिका कोणी घेऊ नये आणि एकमेकांविषयी बोलताना थोडा आपण संयम पाळला पाहिजे. अतिशय शिवराळ भाषेत, अर्वाच्य भाषेत कोणीही बोलू नये. मग कोणी असेल, कुठली संघटना असेल, मला सगळ्यांना सांगणं आहे, ज्यामुळे सामाजिक कुठेतरी असमतोल होईल, सामाजिक समाजाच्या भावना दुखावतील, असं कोणीही बोलू नये. कारण हे राज्य आपलं पुरोगामी आहे, एक वेगळा इतिहास आपला आहे. शाहू फुले आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र म्हणतो आणि अशा ठिकाणी आपण इतकं अर्वाच्य बोलतो की तुम्हीसुद्धा दाखवू शकत नाही. त्यामुळे आपापल्या मागण्या सरतशीर मार्गाने आपण मागाव्यात. या शासनाने मान्य देवेंद्रजी असतील, मागच्या शिंदेसाहेब असतील, जेवढं आम्ही दिलं प्रत्येक समाजाला मी सांगेन, विशेष करून मराठा समाजाला सुद्धा. म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलन केल्यानंतर किंवा त्याच्या आधीसुद्धा आरक्षण कोणी दिलं? देवेंद्रजींनीच दिलं. ते आता हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही टिकवू शकले नाही ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री झालेत. आमचा दोष नाही त्याच्यामध्ये. आणि त्यानंतरही मग शैक्षणिक सवलती असतील, कुठे तरुणांसाठी स्टँडअप असेल, बिनाव्याजी कर्ज असेल, बाहेर देशावर जायचं शिकायला. मला वाटतं ज्या म्हणजे मागण्या म्हणणार नाही मी, ज्या आपण सुविधा सोयी OBC समाजाला पुरवलेल्या आहेत त्या आपण मराठा समाजाला देतो आहोत. ते आपणही बघतात.
मग वेगवेगळे मंडळं काढून त्या ठिकाणी असेल, सारथीसारखं असेल, असे मंडळ असेल, बाल्टी असेल, याच्यामध्ये मला वाटतं सगळ्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो. विशेष करून देवेंद्रजी या बाबतीमध्ये कुठेही मागे नाहीत. पण अगदी टोकाची भूमिका घेऊन हे चालणार नाही. तुमच्या मागण्यांपैकी जवळपास 80% मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 10-20 संदर्भ मला वाटतं राहिलेले आहेत, त्याही आम्ही करतो. पण सर्टिफिकेट देणं ही पूर्ण जबाबदारी ही सरकारची नाही आहे. व्हॅलिडिटी करणं ही सगळी सरकारची नाही आहे. त्याच्यासाठी वेगळं अधिकारी नेमलेले आहेत, त्यांना स्वायत्तता आहे, त्यांना अधिकार आहेत आणि म्हणून फार टोकाची भूमिका आपण घेऊ नये. आपल्याला जे अपेक्षित ते मिळणार आहे. मला असं वाटतं की आपण संयमाने घ्यावं. जयंत पाटील, मोदी आणि फडणवीसांसोबत दिसत आहेत आणि राष्ट्रवादीची आजपासून 2 दिवसाची बैठक सुरू होती. त्याला जयंत पाटील कुठेतरी गैरहजर आहेत. तर शरद पवारांच्या बैठकीला स्वतः शरद पवार साहेब बैठक घेत आहेत, जयंत पाटील गैरहजर आहेत आणि मागील काही दिवसात फडणवीस आणि मोदींसोबत दिसतात. काय नक्की चाललंय? कारण असतील त्याची तब्येत खराब असेल, आजकाल फ्लू चाललेला आहे, डेंग्यूची साथ चाललेली आहे, त्यामुळे तापही खूप वाढलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कदाचित तब्येतही खराब असेल. आता मला माहीत नाही ते का गैरहजर आहेत का नाही हे मला माहीत नाही, पण कदाचित त्याच्या तब्येतीचं कारण असेल किंवा काही वैयक्तिक कारण असेल, मला ते माहिती नाही. राज्यातील ठेकेदार आंदोलन करणार आहेत. 80,000 कोटीची बिलं थकीत आहेत, त्यातले जलसंपदा आयोगाचे 22,000 कोटी रुपये थकीत आहेत. आजच बिल आलेले आहे, थोडे मागे पुढे होत असतात. आमचे बिलं मिळत असतात, ते काही बुडालेले नाहीत किंवा देणार नाही असातला विषय नाही आहे. काही आर्थिक चणचण आहे, तर शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत करायला लागली, कर्जमाफी करावी लागली, लाडक्या बहिणींना रेग्युलर पैसे जात आहेत, ते सुद्धा लाख कोटीमध्ये आहेत ना, आणि त्यामुळे थोडं मागे पुढे होईल. पण आम्हाला त्यांची काळजी आहे, कारण रस्ते, पूल असतील, धरणं असतील, हे करण्याचं काम शेवटी कॉन्ट्रॅक्टर्स करतायत. त्यांच्यासाठी काय आमच्या मनावर वेगळा भाव असलेला विषय नाही. पण मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर ही गोष्ट गेलेली आहे, त्यांचं शिष्टमंडळही भेटलेलं आहे. लवकरच त्यांची तरतूद केली जाईल.